My dear brothers and sisters, Namaskar. I am your Dhanaya sir from Akkalkot. Today is 16th July 2023. Today is Sunday. I am very happy to inform you that our friend, my brother, my close friend, Mr. Shahabuddin Sheikh sir from Ayerwadi, Sholapur. Today he visited my home. He qualified a Maharashtra set exam. He is an inspirational story. He is a man of inspirational. He worked very hard and within short time he qualified a Maharashtra set exam. He suffered a lot of problems. He suffered a lot of obstacles. He overcome all the obstacles. Then he proved his ability. Though he is a Divyang student, but he forgot his weakness and he focused on the education and he qualified the set exam. And one more thing I would like to mention you that yesterday only sir got appointed in a college. Now he became a lecturer and I hope he should get PhD very soon and his future is very bright. Friends, it is the destiny of your life is in your hand. When he met me, at the time he was completely in a dismood. He was in a depression mood because he left the school. He struggled a lot to work in the school, but due to his physical problem, he lost the job. But he forgot the problem. He dedicated and he worked very hard. Just now I saw his handwriting. His handwriting is so beautiful. He wrote a very good notes. He used all the color pens. He worked sincerely. Day and night he worked and he qualified Maharashtra set exam. And very soon he is going to qualify NET exam. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धनाया सर अक्कलकोट. आज आपल्या सर्वांना सांगण्यास मला खूप आनंद होतोय की आमच्या घरी आज आदरणीय शहाबुद्दीन शेख सर आलेले आहेत. या देव माणसाबद्दल मी काय सांगू, किती संघर्ष ह्या माणसाने केलेले आहेत. नोकरी करत असताना त्यांचा तो दिव्यांग माणूस आहे आणि तो नोकरी सोडण्याचे प्रसंग आला. उभे राहून शिकवता येत नाही असे काही अडचणी त्यांच्या समोर आल्यानंतर तो सोडून दिला. आणि नंतर जेव्हा माझ्या सरांची माझे भेट झाल्यानंतर आम्ही फक्त अवघे थोडा दिवस आम्ही चर्चा केलो आणि सरामध्ये ते ज्ञान ऑलरेडी होताच. त्या ज्ञानाचे त्यांनी वापर करून महाराष्ट्राचे सेट एक्झाम त्यांनी दिलेत आणि महाराष्ट्राच्या सेट एक्झाम पहिल्याच अटेम्प्ट मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे सर. आणि नेट एक्झाम सुद्धा सर उत्तीर्ण होणारच. आणि काल सरांना ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांचा एक अपॉइंटमेंट झालेले आहे. नोकरी बघा, ज्या कॉलेजमध्ये एका शाळेमध्ये ड्युटी करत असताना प्रॉब्लेम झाला तो सोडून दिलेत आणि आज एका संस्थेने सरांना बोलावून सन्मान करून नोकरी दिलेत. म्हणजे सन्मान कधी मिळतो तुम्हाला, तुम्ही तुमचं सामर्थ्य सिद्ध केल्यानंतर. आणि आज सरांचा भाऊ आमच्या घरी येऊन आम्हाला सत्कार केलेत आणि सराबद्दल एक विशेष कौतुकाची गोष्ट मला सांगितलीत. मला अभिमान वाटतो. आपण दिव्यांग म्हणतो परंतु सर स्टँडिंग होऊन 2-2 तास घड्याळाचे 2-2 तास उभे राहून लेक्चर देतात. आपल्याला पाय असून आपण बसून शिकवतो परंतु सर कधीही बसलेले नाही वर्गात. कारण विद्यार्थ्यांना शिकवण्याचे प्रेम, विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड या गुरुवर्यामध्ये आहेत. आणि आल्यानंतर आनंदश्रू काढले सरांनी. आणि का आनंदश्रू येतात म्हणजे सरांनी म्हणाले की ज्या कॉलेजमध्ये आपण काही आपल्याला येत नाही म्हणून ज्या कॉलेज सोडावा लागेल आणि त्याच कॉलेजमध्ये आपल्याला सन्मान होतो आणि त्याच कॉलेजमध्ये आपल्याला नोकरी मिळतो, ही खूप प्रेरणादायी कथा आहे विद्यार्थी मित्रांनो. असे आपले शहाबुद्दीन शेख सारखं तुमचंही जीवन कल्याण व्हायला पाहिजे. शहाबुद्दीन शेख सरांना तुम्ही आदर्श म्हणून तुमचं जीवन तुम्ही कल्याण करून घ्या. बघा, जगात तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमच्यापासून एक तरी व्यक्ती प्रेरणा घेऊन त्यांचं जीवन कल्याण व्हायला पाहिजे. म्हणून आज सरांनी त्यांचं जीवन सार्थक केलेलं आहे. कष्ट कोणालाही न सांगता आणि सर टू द पॉइंट अभ्यास केले. सरांचं हँड रायटिंग खूप चांगलं आहे. सर खूप व्यवस्थित नोट्स बनवलेले आहेत. नोट्स बनवून मला आता दाखवतात सर मी माझं ह्या प्रमाणे मी नोट्स काढलो. किती सुंदर हँड रायटिंग आहे. किती वेगवेगळ्या कलर पेनने त्यांनी हार्डवर्क केलेत, व्हिडिओ पाहिलेत, नोट्स काढलेत. हे बघा, तुम्ही काम केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. सरांनी म्हणाले की आज रिझल्ट मिळालं, मला सगळीकडे कौतुक होतो, मला सन्मान होतो केवळ त्या सर्टिफिकेटमुळे. म्हणून सर्टिफिकेट शिवाय तुमचं जीवन नाही. आणि आज गुरूंना इथं नोकरी सुद्धा मिळाले. गुरूंचं स्वप्न अजून मोठं आहे. सरांचं जीवन कल्याण होवो, अजून उज्ज्वल होवो आणि सरांकडून तुम्ही पण प्रेरणा घ्या. सर्वांना नमस्कार. ನನ್ನ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಬಳಗಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ.